हर। आज दिनांक 2/1/2025. आज आमचा परिक्रमेचा 46वा दिवस. आज आम्ही मांडवगड येथून निघणार आहोत. रात्री इथे मुक्काम होता आमचा साईधाम आश्रमामध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. हे मांडवगड येथील साईराम आश्रम येथील हनुमान मंदिर. जय श्रीराम, जय हनुमान. मांडवगड येथील हे जुनं श्रीरामाचं मंदिर. सुंदर. नर्मदे हर, हर हर नर्मदे. राणी रूपमती महल. बाज बहादुर महल. रेवाकुंड, बाज बहादुर महल, राणी रूपमती महल. हे रेवाकुंड आहे मांडू येथील. इथे माँ नर्मदा प्रकट झालेली आहे. नर्मदे हर, हर हर नर्मदे. हे बाज बहादूर आणि राणी रूपमती महल आहे. इथून महलमध्ये जाण्यासाठी प्रवेश आहे. हे बाज बहादूर आणि राणी रूपमती यांच्या महलच्या बाजूचे दृश्य. नर्मदे हर, हर हर नर्मदे. बाज बहादूर
याच्या किल्ल्याचा एक भाग इकडनं दिसतोय. आम्ही ह्या किल्ल्याच्या कडेने चाललोय. नर्मदे हर 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 नर्मदे. हा मांडवचा डोंगर आहे आणि याच्याच इथेच किल्ला आहे. किल्ल्याच्या बाजूचा डोंगर आहे हा. आम्ही आता उतरतोय. आता खाली किती आहे माहिती नाही आहे, पण आम्ही 1 तास झालं हा डोंगर उतरतोय. इतका खडतर की याच्या अगोदर मी असा डोंगर कधीच उतरलेला नाही. आणि त्यात आणखीन पाठीवर बोजा. तर खूप त्रासदायक होतं हे उतरणं. नर्मदे हर. नर्मदा मैया की जय. जय हो नर्मदा मैया. आम्ही ह्या बाजूने आलो आणि ह्या बाजूने खाली उतरलो. आणि काल आम्ही मांडव किल्ला चढला. तो रस्ता असल्यामुळं एवढं अवघड गेलं नाही, पण आता इथे रस्ता नाही त्यामुळे बऱ्यापैकी त्रास झाला. अजून किती उतरायचं हे पण माहिती नाही आहे. जय हो नर्मदा मैया. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर. हर हर नर्मदे. या अशा पहाडावरनं आम्ही आलेलो आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे असं अवघड खडकाळ ठिकाण आहे आणि इथून आम्ही आलो. असं खूप वेळ चाललेलं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हर हर नर्मदे. आम्हाला रेवाकुंड बघायचं होतं आणि बाज बहादूर आणि राणी रूपमती महल हा बघायचा होता. त्यामुळे आम्ही इकडच्या बाजूने आलो. नर्मदे हर. हर हर नर्मदे. नर्मदे हर. ह्या गडावरनं आम्ही खाली आलो. नर्मदे हर. मी हा जो गड आहे तो उतरून आलोय. नर्मदे हर. हा माता शबरी आश्रम आहे पायथ्याला. तिथे आलेलो आहोत. नर्मदे हर. हर हर नर्मदे. आणि राणी रूपमती ही नर्मदा मैयाची भक्त होती. ती नर्मदा मैयाची पूजा अर्चना केल्याशिवाय अन्न ग्रहण करायचे नाही. आणि बाज बहादूर याच्याशी तिचं लग्न झालं आणि ती नर्मदा तिचं जे वडिलांचं गाव होतं तिथे नर्मदा मैया होती. आणि लग्न झाल्यावर ती मांडूला आली. तर तिच्या भक्तीने नर्मदा मैया ही तिथे उगम पावली डोंगरावर. त्याला रेवाकुंड असे म्हणतात. आणि तेच रेवाकुंड आम्ही बघायला गेलो होतो.
आणि नंतर बहादूर याने एक तिथे किल्ला बांधला भव्य त्या डोंगरावर, आणि त्या किल्ल्याच्या अगदी एक जिथून रेवा कुंड दिसेल अशा ठिकाणी मोठी छत्री बांधली, आणि तिथून राणी रूपमती रोज नर्मदा मैयाला बघायची. नर्मदे हर, हर हर नर्मदे. आज आम्ही ते रेवाकुंडसुद्धा बघितलं, आणि बहादूर याने राणी रूपमतीसाठी जी छत्री बांधलेली आहे तीसुद्धा बघितली. नर्मदे हर, हर हर नर्मदे. आज आमचा धामनोद येथे अलबेला हनुमान मंदिर या आश्रमामध्ये मुक्काम आहे. नर्मदे हर, हर हर नर्मदे.